न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। गोमांसाची वाहतूक करणारा कंटेनर मुंबई आग्रा महामार्ग नाशिक गरवारे पॉइंट या ठिकाणी पोलिसांनी पकडला। मुंबई आग्रा एक्सप्रेस हायवेवर नाशिक गरवारे पॉइंट या ठिकाणी एका कंटेनरला तांत्रिक बिघाड असल्याने तो कंटेनर 11:30 वाजेपासून बंद अवस्थेत उभा होता। संध्याकाळी उशिरा कंटेनर चालकाने गॅरेजवाल्याला बोलवल्याने गॅरेजवाल्याने काम करण्याआधी कंटेनर चालकाला विचारले, कंटेनर मध्ये कुठे काय आहे किंवा हा कंटेनर कुठे चालला आहे। मात्र कंटेनर चालकाने गॅरेजवाल्याला उडवाउडवीची उत्तर दिल्याने गॅरेजवाल्याला संशय निर्माण झाला। त्यावेळी गॅरेजवाल्याने तात्काळ आजूबाजूच्या लोकांनाही ही बाब निदर्शनास आणून देताच मुंबई आग्रा महामार्गावर मोठ्या संख्येने जमाव जमा झाला होता। त्यानंतर काही कार्यकर्त्यांनी पोलिसांना याची माहिती देताच तात्काळ घटनास्थळी पोलीस पोहोचले व त्यांनी गाडी क्रमांक HR46 AP0797 च्या कंटेनर चालकाला विचारपूस केली। त्यानंतर काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी तेथे एकत्र येऊन या कंटेनर चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले। या दरम्यान सकल हिंदू समाजातील लोक एकत्र आल्याने काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। त्यावेळी पोलिसांकडून या तणाव निर्माण झालेल्या वातावरणात हिंदू समाजातील लोकांवर लाठीचार्ज करून जमाव हटवण्याचा प्रयत्न केला। तसेच या संपूर्ण विषयाची माहिती पोलिसांना भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र कामगार नेते रम्मी राजपूत तसेच त्यांच्या सहकार्यांनी दिली। या कंटेनर चालकावर अंबड पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करून अवैधरित्या गोमांसाची वाहतूक केल्या प्रकरणी अटक केली आहे। तसेच नाशिकच्या फॉरेन्सिक लॅब या ठिकाणी अंबड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी गोमांस तपासणीसाठी पाठवले आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास अंबड पोलीस स्टेशन मधील अधिकारी करत आहेत। यावेळी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र कामगार नेते रम्मी राजपूत, श्री राजलक्ष्मी गोशाळेचे अध्यक्ष किरण पाटील, माजी नगरसेवक राकेश दोंदे, भाजप सिडको मंडळ उपाध्यक्ष राहुल गणोरे, नीरज शर्मा, रवी धटिंगन, कुणाल अजबानी, अंकुश वावल हे उपस्थित होते। BBS न्यूज साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक। पोलीस ऑफिसर म्हणतो हिंदू लोकांना शाईनी नका करू। भारतीय जनता पार्टीचे माणसं आहे। याच्या मागचा जो सिंडिकेट आहे तो सिंडिकेट आपल्याला बाहेर काढायचा आहे। या उत्तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही लोक या कामामागे आहे त्यांना या गाडीमध्ये ज्या लोकांचा हात आहे त्या लोकांना आपल्याला समोर आणायचं आहे। यांना असं सोडायचं नाही। आपल्या गौ माताची जी हत्या करता त्यांना एक बिलकुल सोडायचं नाही, तो कोणत्याही पक्षाचा असो, पण आपल्याला सोडायचं नाही त्यांना। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। काल रात्री नाशिकमध्ये मालेगाववरून येणारा एक मोठा कंटेनर ज्याच्यामध्ये 27 टन असं गौमांसाचा आम्हाला माहिती पडलं। लकीली आमच्या रामाच्या नगरीमध्ये त्या ठिकाणी नाशिकमध्ये त्यांनी एंटर केल्यावरती त्याचा गिअरबॉक्स फुटला। त्या गिअरबॉक्स फुटल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांना कळलं का याच्यामधून गौमांसाचा वास येत आहे। त्यांनी आम्हाला कळवलं। आम्ही त्या ठिकाणी नाशिकचे बजरंग दलचे कार्यकर्ते असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी जमा झालो। आम्ही नाशिकच्या अंबड पोलीस स्टेशनला आणि MIDC पोलीस स्टेशनच्या वरिष्ठांना तिकडे बोलवलं। त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं। त्या ठिकाणी आम्ही जेव्हा तो ड्रायव्हरला विचारलं का या ट्रकमध्ये काय आहे, त्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं याच्यामध्ये द्राक्षाचे बॉक्स आहे, अजून काहीच नाही आणि आम्ही हे सील फोडू शकत नाही। पण आम्ही त्या ठिकाणी जबरदस्तीने तो गेट उघडला आणि गेट उघडून त्याच्यामध्ये आम्ही बघितलं का त्याच्यात अर्ध्या ट्रकपेक्षा जास्त
पहिले त्यांनी बोनलेस मांस ठेवला होता, पण आम्हाला डाऊट होता की याच्यामध्ये अजून काहीतरी विथ बोनचा मोठे पीसेसचा बॉक्स असणार. मग आम्ही आमच्या एक कार्यकर्त्याला मधी पोचवलं. त्या मधी जाऊन त्यांनी तिथून रेड कलरचे वेगळे बॉक्स होते ज्याच्यामध्ये गहू मासाच्या हाडाचे मोठमोठे 3-3, 4-4 किलोचे पीसेस, त्याचे सॅम्पल सुद्धा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये काढले. त्या ठिकाणी PI साहेबांनी त्वरित आपल्या मेरीच्या ज्या हे आहे याचे आपले फॉरेन्सिक रिपोर्टवाले तिकडे आले, त्यांना ते सील करून आम्ही पाठवलेलं आहे. परंतु हिच्या अगोदर त्या ठिकाणी 20 ट्रक असे भरून गेलेले आहेत आणि ते 20 ट्रक गेले आणि ही ट्रक आपल्याला पकडण्यात आली. म्हणजे किती मोठा सिंडिकेट हा या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. हा मास कुठून येत आहे, कोण या कंपनीचे ओनर आहे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि हा मुद्दा आम्ही वरपर्यंत आमच्या फडणवीस साहेबांपर्यंत, आमच्या गिरीश महाजन साहेबांपर्यंत हा मुद्दा पोहोचवणार, याचा पूर्ण पाठपुरावा करणार आणि याच्या मागचे जे कोणी सिंडिकेट असतील त्यांना या शिक्षा दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. कारण की हा आमच्या हिंदूंचा मनाचा विषय, म्हणून आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये तरी कुठेही गौ मासचा हत्या होऊ देणार नाही. त्याच्यातले काही तज्ञ आमच्यासोबत पाटील साहेब आहे, तेही तुम्हाला सांगतील की याच्यामध्ये मेन काय काय गोष्टी आहे. आम्ही त्यांच्यावर काल FIR पण केली आहे, ती FIR कॉपी पण मी आपल्याला देतो. ते नेमके ते मास चाललं खोटं होतं, त्याच्यामध्ये आरोपी किती निष्पन्न केलेले? त्याच्यामध्ये त्यांनी ड्रायव्हरला धरलंय, 2 लोक त्याच्यात पळालेले आहे. त्यांचा मालक आज सकाळी पोलीस स्टेशनला आला होता अशी आम्हाला माहिती पडलेलं आहे. पण त्याच्यामध्ये ड्रायव्हरला अरेस्ट करून ड्रायव्हरनी सगळं सांगितलं आहे आणि ड्रायव्हरनी त्या FIR मध्ये हे पण सांगितलं आहे की आमच्याकडे कुठलाही बिल नाही त्याच्यामध्ये. आणि त्यांच्या बॉक्सवरती लिहिलेलं आहे की याच्यामध्ये बोनलेस मास आहे, पण तो बोनलेस नव्हता, तो विथ बोन मोठ्या पीसेसचा बॉक्स होता. म्हणून याच्यामध्ये खूप मोठा घोळ आहे. तर या घोळचा खुलासा व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही पूर्ण पाठपुरावा करू आणि याच्या मागं कोण लोक आहे त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम आम्ही करणार. साहेब, आपण काल गोमासची गाडी पकडलेली आहे, काय सांगाल? प्राप्त झालेलं गोमास सदृश्य हे जे मास नाशिक सिटी पोलीस प्रशासनाने प्राप्त केलेलं आहे, हे पशुसंवर्धन खात्याच्या नियमाने फॉरेन्सिक टीमला देण्यात आलेलं आहे. याची फॉरेन्सिक टीम लवकरात लवकर जांच करून याचे रिपोर्ट सादर करेल. माननीय न्यायालय याची दिशा दर्शवेल. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी देशी गौवंशाला जो राज्यमातेचा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे, त्यानंतर पशुसंवर्धन खात्याला टॅगिंगचा जो GR आलेला आहे, या संदर्भातली सर्व कारवाई जोपर्यंत जमिनी स्तरापर्यंत येत नाही तोपर्यंत देशी गोवंशाला हा धोका वारंवार होतच असणार आहे. तरी आपण सर्व नागरिकांनी सतर्कता दर्शवून गौमातेच्या या संरक्षणाला उभे राहावे अशी नम्र विनंती. पण नाशिकमध्ये गोशाळा देखील आहे. नाशिकामध्ये अनेकदा प्रकार असे घडलेले आहे. आपल्या श्री राजलक्ष्मी गौशाळा तपोवन या संस्थेमध्ये कसाई खाण्यातनं वाचून आणलेल्या जवळजवळ 225 गोवंश आज आधाराकरिता आहेत. गेल्या 1.5 महिन्यामध्ये आम्ही स्वतः 6 कत्तलखान्यांवर कारवाई करून जवळजवळ 48 गोवंश हा जिवंत व 18 गोवंश मृतावस्थेत प्राप्त करून घेतला आहे. याकरिता नाशिक पोलीस प्रशासन आयुक्त श्री संदीप कर्णिक साहेब यांचे मार्गदर्शन व यांची साथ अवश्य लाभलेली आहे. अनेकदा नाशिकमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास गाया चोरी करण्याचं काम सातत्याने बघायला मिळतं. आपल्याकडून काही पोलीस आयुक्तांना काही निवेदन किंवा माहिती विचारली? आम्हाला एकच निवेदन देऊ इच्छितो, जे गौमास आज खाजगी वाहनाद्वारे नेण्यात येत आहे, भुलीच्या इंजेक्शनाचा वापर करण्यात येतो आहे, महानगरपालिकेच्या परिसरातील जे CCTV आहेत यांचा योग्यरित्या जर वापर झाला तर हे अशी खाजगी वाहने जे गौमासाच्या निर्यातीचे साधन बनलेले आहे याच्यावर काहीतरी रोकथाम करण्यात येईल.
हॉटेल द इन्फिनिटी इनचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न. नाशिक शहरातील SSK क्लब अँड रिसॉर्ट समोर पाथर्डी गवळाणे रोड पाथर्डी या ठिकाणी नव्याने सुरू झालेल्या आलिशान हॉटेल द इन्फिनिटी इन याचा भव्य उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचं उद्घाटन आमदार सीमाताई महेश हिरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर, नगरसेवक व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. हॉटेलचे संचालक सचिन महादू ठोके आणि रत्ना सचिन ठोके यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत करून त्यांचे आभार व्यक्त केले. यावेळी नगरसेवक सुदाम अण्णा डोमसे, भगवान अण्णा दोंदे, जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ गुळवे, मोहन बाहे, जिल्हा प्रमुख नाशिक शिवसेना, पांडुरंग बर्हे, सचिव भारतीय जनता पार्टी नाशिक, महेश श्री माळ ज्येष्ठ नेते भाजपा, ज्ञानेश्वर डमाळे सरपंच अधरवड, ज्ञानेश्वर पाटील बर्हे पोलीस पाटील अधरवड, मनीषा मोहनराव बर्हे पोलीस पाटील अधरवड, पोपटराव पवार, गोरख बोडके, रवींद्र ठोकसर, डॉक्टर महेंद्र शिरसाट, डॉक्टर किरण बर्हे, डॉक्टर घनश्याम बर्हे, डॉक्टर कदम, डॉक्टर सत्यजित महाजन, ॲडव्होकेट कैलास शिरसाट तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष धोत्रे, राजेंद्र फड अध्यक्ष नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन, आशिष नहार नवनिर्वाचित अध्यक्ष नीमा, विनोदजी देसले चेअरमॅन ऑफ जेबी असोसिएशन, मिलिंद राजपूत चेअरमॅन ऑफ तापी एंटरप्राइजेस, महेंद्र राजपूत चेअरमॅन ऑफ हिमांशु इलेक्ट्रॉनिक, नानाजी निकम NN सोशल फाउंडेशन चेअरमॅन, अविनाश पाटील भाजपा अध्यक्ष नवीन नाशिक मंडल, विजय बाविस्कर रावसाहेब बांधकाम विभाग त्र्यंबकेश्वर, कांतीलाल पाटील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक बोर्ड कल्याण विभाग, प्रशांत लोहार अध्यक्ष नाशिक जिल्हा लोहार समाज, गणेश शेट्टी हॉटेल अँड कन्स्ट्रक्शन व्यवस्थापक, शरद भंडारे बिल्डर अँड कॉन्ट्रॅक्टर, जितेंद्र दुसाणे आदी मान्यवर उपस्थित होते. हॉटेल द इन्फिनिटी इन हे उत्तम भोजन, आलिशान निवास आणि भव्य बँक्वेट हॉल यांच्या सुविधांनी परिपूर्ण असून याचा लाभ ग्राहकांना उच्चस्तरीय सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे. उद्घाटन सोहळ्यानंतर उपस्थित मान्यवरांनी हॉटेलची पाहणी केली आणि नव्या सुरुवातीबद्दल शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली आणि उत्साहात संपन्न झाला. BBS न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी अमर सोळंके, नाशिक. इकडे बघा समोर. साहेब यांना मी विनंती करते पुढे त्यांनी सत्कार स्वीकारा. मॅडम इकडे बघा समोर. इकडे बघा समोर समोर मॅडम समोर. आणि सर्वांना विनंती आहे कृपया आपण कुठेही जाऊ नका. औपचारिक कार्यक्रम जो आहे तो थोड्याच वेळात संपन्न होणार आहे आणि थोड्याच वेळामध्ये सर्व ठोके परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रपरिवार, सर्व मान्यवर आज या द इन्फिनिटी इन हॉटेलचं उद्घाटन झालं असं मी आपल्या सगळ्यांच्या संमतीने जाहीर करते. आता आपल्याला पांडुरंगी बरे मामा यांनी पूर्ण माहिती सचिनजी ठोके सरांविषयी आपल्या सगळ्यांना सांगितली की प्रत्येक तरुणाला किंवा प्रत्येकाला प्रेरणा देणारी अशी त्यांची ही पूर्ण माहिती ही नक्कीच आपल्याला समजली असेल. खरं तर एका पाड्यावर शिक्षण घेणारे आणि तेही आश्रमशाळेत. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की मुलांनी इंग्लिश मिडियमला झालं पाहिजे. आमच्याकडे तर ज्यावेळेला मुलं शाळेत जाणार होते त्यावेळेला आमच्या दोघांमध्येच मतभेद व्हायला लागले की मी म्हणायचे इंग्लिश मिडियम की आपण नाही जाऊ शकलो, मग आता त्यांनी तरी गेलं पाहिजे असं आपल्याला वाटायचं. म्हणून मग
दुसरं म्हणणार नाही मराठी मीडियम, म्हणजे यावरनं बऱ्याच आपल्याकडे गोंधळ होतो. परंतु आपल्या सगळ्यांसाठी एक आदर्श आहे की एका आश्रमशाळेत जिथे कुठलीही सुविधा फारशी नसते, मग त्यांनी सांगितलं अगदी डाळीचं पाणी पिऊन नसेल आणि पोळी चुरून त्यात त्यांनी तिथे जीवन व्यतीत केलं. आणि या पूर्ण प्रवासात खरं तर त्यांनी त्यांचा अभ्यास, त्यांची जिद्द, त्यांची मेहनत ही सुरू ठेवून ते स्वतः इंजिनियर बनले आणि आज इंजिनियर बनून प्रत्येक मुलाला एक चांगला त्यांचा अनुभव हा खूप कामी येऊ शकतो अशा पद्धतीने त्यांनी नोकरी केली. सुरुवातीपासून त्यांनी ठरवलं असेल की मी स्वतः एक चांगला व्यवसाय करेन किंवा मी जास्तीत जास्त 500 लोकांना तरी मी रोजगार देईन. मी स्वतः नोकरी करण्यापेक्षा मी अजून किती मुलांना नोकरी देऊ शकतो असं त्यांचं स्वप्न होतं आणि त्याकरता त्यांनी हे 5 मजले जिथे प्रत्येक ठिकाणी अनेक मुलं काम करतील या हेतूने ही बिल्डिंग बांधली. आणि ही बिल्डिंग बांधल्यानंतर त्यांना ज्यावेळेला कळालं की इथे मुलांना येणं असुविधा आहे किंवा कर्मचारी इथपर्यंत यायला थोडं नासूक करतात, मग त्यांनी याचं रूपांतर हॉटेलमध्ये करायचं ठरवलं. आणि इथे आल्यानंतर अतिशय भव्य आणि अतिशय सुंदर असं हॉटेल आज त्यांनी इथे आपल्या संपूर्ण नाशिककरांना उपलब्ध करून दिलेलं आहे. अनेक चांगल्या अशा रूम्स आहेत, त्याचबरोबर बँक्वेट हॉल आहे. आज आपल्या घरात कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असला, अगदी बारसा असेल, वाढदिवस असेल, साखरपुडा असेल, लग्न असेल, मुंज असेल, कोणताही कार्यक्रम असला की आपण पहिले अगदी सुरुवात आपली हॉल बघण्यापासून होते. आणि त्यामुळे ही सगळी सुविधा आज त्यांनी इथे आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. रेस्टॉरंट आहे, त्याचबरोबर हॉटेल आहे, कॉन्फरन्स बैठका इथे होऊ शकतात. आणि त्यामुळे मी त्यांचं खूप मनापासून धन्यवाद देते आणि कौतुकही करते की खूप चांगली सुविधा तुम्ही आज इथे तयार केलेली आहे. त्यांच्या जवळपास 5 IT कंपन्या आज नाशिकमध्ये आहेत आणि आता सध्या 250च्या वर कर्मचारी हे काम करत आहेत. परंतु हे काम करत असताना आपली जी इच्छा आहे की आपण एखाद्या हॉटेलचं मालक सुद्धा असावं. कंपन्या तर आपल्या आहेत, परंतु आपलं हॉटेल सुद्धा असावं ही त्यांची इच्छा होती. मी सचिन ठोके, हॉटेल इन्फिनिटी इन या हॉटेलचा चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आज नाशिकच्या सेवेत हॉटेल द इन्फिनिटी इन हे मी स्वाधीन करतोय. इथल्या समाजाला, त्याच्यानंतर असणाऱ्या परिसरातील सर्व घटकांना याचा चांगला फायदा व्हावा, समाजात होणारे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे केले जावा, चांगल्या प्रकारची सुविधा मिळावा याच्यासाठी आपल्याकडं रेस्टॉरंट, बँक्वेट्स, त्याच्यानंतर ट्रेनिंग रूम्स, मीटिंग रूम्स अशा प्रकारची सुविधा आपण चालू केली आहे आणि याचा सर्वांना फायदा होईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि या हॉटेलसाठी सर्वांनी मला जे काही आतापर्यंतचं लागणारं सहकार्य सगळ्या भागातून केले गेले त्याच्याबद्दल मी सर्वांचा, शासकीय कर्मचाऱ्यांचा, तिथं असणाऱ्या लोकांचा आभार मानतो यासाठी. आणि याच्यात तुम्ही सर्वांनी मला सहकार्य करावं व हॉटेल व्यवसाय येणाऱ्या नाशिकच्या विकासासाठी एक महत्त्वाचा बिझनेस असावा, व्यवसाय असावा आणि याच्यात जास्तीत जास्त लोकांनी एकमेकांना सहकार्य करून पर्यटन रिलेटेड असणाऱ्या गोष्टी याचा विकास करावा ही इच्छा आहे. ते त्यांनी 1ली ते 4थी पर्यंत जे शिक्षण होतं ते त्यांनी आश्रमशाळेत पूर्ण केलं. आपल्याला असं वाटतं की आपले मुलं सुरुवातीपासूनच इंग्लिश मीडियमला पाहिजे, पण त्यांनी त्यांची सुरुवात तशा प्रकारे केली. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरच्यांच्या सपोर्ट सहकार्याने त्यानंतर ते इंग्लिश टाकेमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये ते पुढचा त्यांनी प्रवास केला. आणि त्यानंतर आमच्या दोघांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा आम्ही मुंबईला शिफ्ट झालो. आणि मुंबईला शिफ्ट झाल्यावर आम्ही दोघेही अंबानी कंपनीमध्ये कामाला होतो. तेव्हाच आम्ही ठरवलं होतं की आम्ही स्वतःच्या कंपन्या सुरू करणार आणि दुसऱ्याला कामाला ठेवणार. आणि त्यानंतर सरांनी त्यांचं IT कंप्लीट केलं, MBA कंप्लीट केलं. त्यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यानंतर सरांनी दिवस रात्र मेहनत करायचे. त्यांच्या डोक्यामध्ये इतक्या आयडिया येत असतात की ते दिवसाला एक कंपनी सुरू करू शकतात. एवढं त्यांच्या डोक्यामध्ये आयडिया असतात. कदाचित तिथून गेल्यावर आज उद्या त्यांच्या डोक्यात दुसऱ्या
की जी म्हणजे मी माझ्या मुलांनाही सांगते की तुम्ही ती गोष्ट घ्यायला पाहिजे. आणि त्यांची अशी गोष्ट ती म्हणजे जरासाही त्यांना आळस नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याला विचारा, कधीही सांगा, सर लगेच तयार असतात कामात. अजिबात आळस नावाची गोष्ट अजिबातच नाही, जी माझ्यातही नाहीये. अत्यंत असा चांगला म्हणजे कधीही आता एवढं फुटल्यानंतर 5 मिनिटांनी जरी तुम्ही सकाळी जरी म्हणले रात्री 2ला हे काम आहे, लगेच तयार होणार. अजिबात त्यांच्यात हा गुण नाही, आळस हा गुण नाही. आणि त्यामुळे त्यांचं हे कर्तृत्व आहे की आज आमच्या 5-6 कंपनी आहे आणि आज हे हॉटेल आहे. कितीतरी लोकांना आम्ही रोजगार देतो, त्याच्यानंतर सेवा पुरवतो आणि त्या सर्व एम्प्लॉई कर्मचारी सर्वांचं त्यामध्ये वाटत. BBS न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक, 98 227 85 037. श्री सतीश रुपवते, संचालक, 83 297 62 302. श्री बंटी आढाव, संचालक, 89 561 99 119. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपन्न. पाहुयात यावेळी खासदार संजय राऊत काय म्हणाले ते. मुंडे आज राजीनामा देतील. काल त्यांना मुख्यमंत्र्यांनी रात्री जी त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली, अजित पवार मुख्यमंत्री स्वतः होते आणि धनंजय मुंडे त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याचं कळत आहे. राजीनामा जेव्हा ते देतील त्यानंतर आम्ही बोलायला हवं सगळ्यांनी. आपण आता साधारण महाराष्ट्राचा हा कल आहे किंवा महाराष्ट्राचा हा संताप आहे आणि हा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे की इतक्या गोष्टी समोर येऊन सुद्धा आज तुम्ही चित्र पाहिली असतील. संतोष देशमुख यांना किती क्रूरपणे, अघोरीपणे मारण्यात आलं. मृत्यूनंतर त्यांच्या तोंडामध्ये जो प्रकार केला लघवी करण्याचा, किती पराकुटीचं क्रौर्य या महाराष्ट्रात बीडमध्ये, जिथे धनंजय मुंडे पालकमंत्री आहेत आणि हे सर्व लोक धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित आहे. धनंजय मुंडे हे काय कोणी महात्मा नाही आहे, ते मिस्टर फडणवीस यांनाही माहिती आहे किंवा अजितदादांनाही माहिती आहे. त्यांच्या निवडणुकीत प्रत्येक बूथवर कशा प्रकारे मतदारांना धमक्या, दहशत या माध्यमातून मतदान करू दिलं नाही, हे निवडणूक आयोगाने पाहिलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलंय आणि अमित शहा यांनी पाहिलंय. त्यांची निवडणूक त्याच वेळा रद्द व्हायला पाहिजे. तसं झालं असतं तर कदाचित संतोष देशमुखचे प्राण वाचले असते. पण आज पोलिसांनी जे पुरावे, जे व्हिडिओज, जे फोटो समोर आणले, ते सर्व चित्र महाराष्ट्र किती क्रूर झालेलं आहे. एका बाजूला तुम्ही छावा चित्रपटामध्ये औरंगजेब किती क्रूर आहे दाखवता. औरंगजेब संभाजी महाराजांच्या बाबतीत किती क्रूर आणि त्यांनी क्रौर्य दाखवलं, त्यांचा मृत्यू, त्यांचं हौतात्म्य आम्ही पाहिलं. तितकाच क्रूरपणा संतोष देशमुखच्या बाबतीत या संभाजी राजांच्या राज्यामध्ये प्रजेचा एक जनता, एक नागरिक, तितक्याच क्रूरपणे संतोष देशमुखचा मृत्यू झालाय आणि त्याचा मृत्यूचा, त्याच्या हत्येचा खेळ राजकारण्यांनी केला. हत्येचा खेळ केला. देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी पुढल्या 24 तासामध्ये धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला पाहिजे. ते म्हणतात कोर्ट ठरवेल, कोर्ट नंतर ठरवेल. आता प्रथमदर्शनी पुरावे दिसत आहेत. नैतिकतेच्या मुद्द्यावर हा राजीनामा जर त्याने घेतला असता तर देवेंद्र फडणवीस यांनी न्याय केला असं आम्हाला छाती ठोकपणे सांगता.
आज लोकांचा दबाव आहे, प्रेशर आहे आणि तुमची मान शर्मेने खाली गेली आहे काल फोटो पाहून, व्हिडिओ पाहून. त्यानंतर ते तुम्हाला उपरती झाली असेल, पण आधी राजीनामा घेऊ द्या, मग आम्ही बोलू. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबतीत जर आज निर्णय झाला नाही किंवा त्यांनी राजीनामा दिला नाही, तर जे हा लढा लढता आहेत त्यांनी असा इशारा दिलेला आहे की जनता रस्त्यावर उतरेल. नक्कीच जनता रस्त्यावर उतरेल. अजूनही जनतेनं संयम पाळलेला आहे. या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे रामशास्त्री नाहीत, हे तर लक्षात आलंय. या राज्याचे मुख्यमंत्री कायदा आणि न्याय याची बूज राखत नाही आपल्या लोकांच्या बाबतीत. काही लोकांना ते वाचवण्याचा प्रयत्न करतात, याला न्याय म्हणत नाही. देवेंद्र फडणवीस यांना जर न्याय करायचा असेल तर कलंकित मंत्र्यांना त्याने मंत्रिमंडळातून ताबडतोब बाहेरचा रस्ता दाखवायला हवा. जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा आणि कायद्याचा गैरवापर इतर कोणी करू नये या राज्यात राजकीय दृष्ट्या, हे सुद्धा पाहायला हवं. आज पोलीस यंत्रणेचा गैरवापर होतो, कायद्याचा गैरवापर होतो आणि या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. याबाबत त्यांना त्यांच्या मनाला कुठेतरी टोचणी लागायला पाहिजे. नाही, पण तुम्हाला वाटत नाही का की इतक्या दिवसानंतर धनंजय मुंडे राजीनामा देतील? खरं तर यापूर्वीच राजीनामा व्हायला हवा होता, पण त्यांना वाचवलं जात होतं. अनेकदा टोलवा यापुढेही वाचवलं जाईल, वाल्मिकी कराडलाही वाचवलं जाईल. ही एक मोठी साखळी आहे. वाल्मिकी कराडला धनंजय मुंडे वाचवतील आणि धनंजय मुंडेला त्यांचे सरकारमधले आका वाचवतील. हे आका 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 प्रकरण काय आहे? सुरेश धस थंड का पडले? कोणी गळा दाबला धसांचा? आमच्या कोणीतरी गळा दाबलाय, कोणीतरी त्यांच्या मानेवर बसलेला आहे ना. पण तुमचे राजकीय आका जरी तुमच्या मानेवर बसले असले तरी जनताही तुमच्या छाताडावर बसल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत गंभीर आहे, अस्वस्थ करणारी गोष्ट. पण फडणवीसांनी त्यावेळेला असं सांगितलेलं की अशी कुठची घटनाच घडली. बघा, फडणवीस खोटं बोलतायत त्या बाबतीत. त्यांना चुकीचं ब्रीफिंग झालेलं नाही. हे सर्व फोटो, हे सर्व व्हिडिओ त्या क्षणी देवेंद्र फडणवीसांनी पाहिलेले आहेत, अजित पवारांनी पाहिलेले आहेत, राज्याच्या पोलीस महासंचालकांनी पाहिलेले आहे, तपास अधिकाऱ्यांनी ते समोर आणलेले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जर ते म्हणत असतील तेव्हा असं काही घडलं नाही, मी पाहिलं नाही, तर ते जनतेची दिशाभूल करतात. हे फोटो जर आमच्यापर्यंत आले, ही छायाचित्र आमच्यापर्यंत आली, हे व्हिडिओ आमच्यापर्यंत आले, आज आरोपपत्रामध्ये लावलेले आहेत ते, तर राज्याचे गृहमंत्री हे कसं काय झटकू शकतात की आमच्यापर्यंत आलं नाही आणि आम्ही पाहिलं नाही, असं काही घडलं नाही. धडधडीत पुरावे असताना जर गृहमंत्र्यांना माहीत नसेल तर ते गृहमंत्री पदावर त्यांची मानसिकता नाही व्यवस्थित काम करण्याची. खऱ्या अर्थाने राठोडचा जसा राजीनामा घेतला तसा अजित दादा आमदारकीचा देखील. शंकर एजुकेशन सोसाइटीज, डॉक्टर कुचर सुभाष हाई स्कूल, English medium, Hindi medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th for English and Hindi medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. आमदार अबू आझमी यांच्या विरोधात आंदोलन. अबू आज़मी ये मुंबई बम ब्लास्ट के आरोपी थे. वो हमेशा इस प्रकार के देशद्रोही बयान करते और इसके लिए उनके खिलाफ मुकदमा चलाना चाहिए राष्ट्रद्रोह का. साथ में विधिमंडल अधिवेशन अर्थसंकल्पीय जब तक चल रहा है तब तक उनको यहाँ आने के लिए अलाउड नहीं करना चाहिए, उनका सस्पेंशन करना चाहिए. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अमेनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक,
मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अमेनिटीज। चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट। तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे। हा आहे आपला डायनिंग टेबल। तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे। इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे। हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे। इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे। हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे। मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? बस स्थानकातील रिकाम्या पोलीस चौकीत शिवसेनेचे आंदोलन। स्वारगेट बस स्थानक तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे। मोठ्या शहरांमध्ये शिक्षण नोकरीसाठी गेलेल्या गावाकडील आपल्या मुलीच्या सुरक्षेसाठी राज्यभरातील बाप चिंताग्रस्त झालेला आहे। त्यामुळे अशा संभाव्य अत्याचाराच्या ठिकाणच्या महिला सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे धुळे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह धुळे शहर बस स्थानक या ठिकाणची महिला सुरक्षेच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली। यावेळी धुळे जिल्हा शिवसेना कार्यालयाकडे बस स्थानकातील पोलीस चौकीमध्ये पोलीस कर्मचारी आधीच आढळत नाही, त्यांची मदत होत नाही अशा तक्रारी आल्याने सर्वप्रथम मध्यवर्ती बस स्थानकातील पोलीस चौकीत धुळे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, महानगर प्रमुख संजय वाल्हे यांनी एसटी महामंडळाचे जिल्हा विभाग नियंत्रक गीते यांना सोबत घेऊन भेट दिली। सदर पोलीस चौकीत तक्रारी आल्याप्रमाणे कुठलेही पोलीस कर्मचारी आढळले नाही। यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आक्रमक आंदोलन करून घोषणा देत परिसर दाणादाण सोडला। पुण्यामध्ये जी काही दुर्दैवी घटना घडली, एका तरुणीवर एका नराधमाने बस स्थानकातील सुविधांच्या अभावामुळे गैरफायदा घेत अत्याचार केले। त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व बस स्थानकावरची सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाली पाहिजे, यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने आज धुळे बस स्थानकामध्ये विभाग नियंत्रक डीसी साहेब गीते साहेब यांना सोबत घेत बस स्थानकाची पाहणी केली। या पाहणीमध्ये आम्ही आज ज्या ठिकाणी बसलो आहोत ही पोलीस चौकी आहे। या पोलीस चौकीवर 24 तास पोलीस असायला पाहिजेत, याची नोंद पोलीस ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असेल त्यांच्याकडे देखील नोंद असेल। इथे पोलीस नाहीये, परंतु ऑन ड्युटी पोलीस इथे कागदावर रेकॉर्डवर असेल। त्याच्यामुळे जर समजा उद्या इथे काही घटना घडली तर त्या घटनेच्या वेळेस काहीतरी धावपळ करायची, आम्ही काहीतरी काम करतोय असं प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या वतीने दाखवण्यात येईल। परंतु ती घटना घडू नये म्हणून ज्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे, ज्या पोलिसांना हे काम दिलेले आहे, त्या पोलिसांनी प्रामाणिकपणे इथं ड्युटी केली पाहिजे। पोलिसांनी इथे 24 तास थांबलं पाहिजे। ज्यांची ड्युटी आहे त्यांनी पूर्ण वेळ ड्युटी केली पाहिजे। आम्ही इथे माहिती घेतल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की पोलीस इथं आल्यानंतर हे जे काही छोटे मोठे व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक आहे यांच्याशीच फक्त चर्चा करतात, त्यांनाच भेटतात, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची इथे अंमलबजावणी होत नाहीये। त्याच्यामुळे इथे काही दुर्घटना घडली तर जे काही जबाबदार असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी जे कोणी ड्युटीला पोलीस असतील त्यांच्यावर प्रामुख्याने हे सर्व गोष्टीची जबाबदारी टाकली पाहिजे असं आम्हाला वाटतं। आम्ही आज शिवसेनेच्या वतीने संपूर्ण बस स्थानकाचा आढावा घेतोय। आमची महिला टीम देखील आमच्या सोबत आहे। तर या पाणीमध्ये बस स्थानकामध्ये कुठेही पोलीस हजर नाहीये। दुसऱ्या ज्या काही गोष्टी त्याच्यासाठी देखील आम्ही आता जातोय, ज्या ज्या अडचणी असतील त्याच्या सूचना आम्ही त्यांना देऊ। एसपी साहेबांकडे आम्ही आता हे सगळे व्हिडिओ आणि फोटो पाठवणार आहोत। जे पोलीस आम्हाला माहिती मिळाली की पोलीस इथं थांबतच नाही, त्याच्यामुळे आता एसपी साहेबांना सांगून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि ड्युटी का करत नाही, पगार शासन देतो यांना, तरी पण प्रामाणिकपणे त्या पगाराला
प्रामाणिक का राहत नाही आणि ड्युटी करून लोकांचं संरक्षण का करत नाही, प्रवाशांचं संरक्षण का करत नाही, याचा जाब आम्ही पोलीस प्रशासनाला विचारणार आहोत आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासाठी आता पोलीस प्रशासनाकडे, जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे आम्ही मागणी करणार आहोत. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ समोर आल्यानंतर भाऊ धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर. मनोज जरांगे पाटील, मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी ढकलाढकली करून आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला आहे. एवढी क्रूर हत्या होऊन देखील आरोपीला पाठीशी घातलं जातं आणि आम्हाला सांगितलं जातं यात बोलू नका. संतोष देशमुख यांनी काही केलं नव्हतं तरी देखील त्याची क्रूर हत्या झाली, याचा बदला घेतला पाहिजे. संतोष देशमुख आमच्या घरातील लेकरू आहे, आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. धनंजय देशमुख, मी माझं दुःख देखील व्यक्त करू शकत नाही. भावाला फुलासारखं जपलं होतं. दिवस बघायला लावू नको. हा, मला लय अवघड होईल. मुख्यमंत्र्यांना, फडणवीस साहेबांना आणि अजितदादांना मी कालही सांगितलंय की मी कधीही मागणी केली, याला लात मारून बाहेर करून 302 टाक आणि हे 2-3 महिन्यात नाटक संपवा. यांना चौकात फाशी देऊन गोळ्या घातल्या पाहिजे आणि 100-150 जण आहेत आरोपी झालेच पाहिजे. आता मुख्यमंत्री वारंवार त्यांना म्हणजे 2 वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुम्ही राजीनामा द्या मुंडेंना, मात्र अजितदादांनी एकदाही त्यांना सांगितलेलं नाही. तुम्ही कसं बघताय त्याच्यात? अजितदादा प्रोटेक्ट करतात धनंजय मुंडेंना. यांनी आता चाल ढकलढकली करू नये. फडणवीस साहेबांनी अजितदादावर, अजितदादांनी त्यांच्यावरती एक लेकरू आणि केकरू हत्या तुमच्या राज्यात आहे असं कधीही तुमच्या उभ्या आयुष्यात तुम्ही बघितलं नाही. उभ्या आयुष्यात एक लक्षात घ्या. यांचं वय किती झालं आतापर्यंत दोघांचं, वयात त्यांनी बघितलं असं. हे कुणीच इतकी क्रूर हत्या करू शकत नाही, तरी पाठीशी घालतात म्हणलं रोष नाही परवडायचा बरं का. सरकार म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही त्या भानगडीत नका पडू. धनुभाऊ, तुम्ही कालपासून ते फोटो व्हायरल झाल्यानंतर घरी गेला नाही. तुम्ही बोलताना सांगितलं की मला घरी जायची हिंमत नव्हती. मी नाही बोलू शकत काय. घरच्यांशी भेट झाली, त्यांना माहीत आहे का फोटोचं वगैरे काही? मलाच माहीत नाही काय. म्हणजे मी आत्ताच गेलो, आईजवळ बसलो आणि लेकरांना घेतलं आणि परत आलो लगेच. गुरुभाऊ, तुम्ही कायम सांगता की फुलासारखं जपलं होतं माझ्या भावाला. कुणाला पण विचारा ना तुम्ही, गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा भावाचं प्रेम कसं होतं भावावरचं. माझा फोटो देखील सिंगल नाही आयुष्यातला, सोबतच होतो आम्ही. कसं वाटत असेल सांगा. आणि ते दुःखसुद्धा व्यक्त करू शकत नाही मी. नाही घेतलं तर बघू, पुढचं बघू. आता बदला होणार आहे. तुम्ही दीड दिनासाठी आलात पण रात्रभर तुम्ही पण झोपला नाही. आता तुम्ही परत चाललेत का इथंच थांबणार आहेत काय? म्हणजे थोडी अंगात आग व्हायची माझ्या. या कुटुंबाची परवानगी घेऊन हॉस्पिटलला ॲडमिटला पुन्हा जागेवर चालू. मी तसं चालू, मला रात्रभर झोप नाही आली की मी असे फोटो उभे आहे जिंदगीत नाही बघ. पण तुमच्या डोळ्यात आम्ही कधी अश्रू बघितले नाही. मी लय कठोर आहे दादा, शब्द सांगतो. मी लय कठोर आहे, लय कठीण काळजी जाऊ पण वाईट गेली.
अनुभव तुम्ही गरजेचं होतं. पण काय म्हणजे खरं तर हे विचारणं देखील आम्हाला वाईट वाटतंय की कुटुंबियांना याची कल्पना होती. कोणालाच नसेल राज्यात वाईट म्हणजे आणखी नाही त्यांना माहिती आहे का नाही घरात म्हणजे आतल्यांना नाही माहिती मला यांना समजा तुम्ही वेगळ्याला माहिती पण धीर धरावं लागेल मला. आपल्या संतोष भाईवरती हसले हसता चेहरा कार्यक्रम केला. हसत्या चेहऱ्याचा कार्यक्रम केला. जाणून बुजून काहीच नव्हतं केलेलं त्यांनी. तरी पण त्यांना हसता चेहरा पुन्हा हसता नाही दिसला. त्यांना संतोषबाई स्वप्न पूर्ण करावं लागलं. संतोषबाईवर जे हसले संतोषबाईला हसायला लावावं लागणार, बदला घ्यावा लागणार, बदला होणार. काय सांगाल, रात्री छायाचित्र ज्या व्हायरल झाल्यानंतर एक संतापाची भावना आहे, बीड जिल्हा बंदची हाक दिली, काय मागण्याचं? ज्या पद्धतीनं मारहाण केली गेली ती मारहाण करण्याची जी पद्धत आहे तो जो व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईल की त्या व्हिडिओमध्ये जयराम चाटे संतोष अण्णाची पॅन्ट काढतोय. त्यानंतर त्यांच्यासोबत बाकीचे आरोपी वाईट कृत्य करतायत आणि त्यानंतर प्रत्येक गुन्हे हा त्यांच्या तोंडात लघवी करतोय. त्या वाईट पद्धतीने त्यांना मारलेलं आहे आणि ते जीव गेल्याच्या नंतर चहा पाणी मागतायत. तिथं आरोपी एन्जॉय करतायत, मजा घेतायत त्या ठिकाणी. ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लक्षात येईल की किती वाईट पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलेलं आहे. तर त्यांना मारताना ते लोक जे एन्जॉय करतायत, एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा व्हिलन अशा पद्धतीने ऍक्टिंग करू शकत नाही, तितका ओव्हर कॉन्फिडन्स ह्या मारणाऱ्या लोकांकडे आहे. तर हा ओव्हर कॉन्फिडन्स कुठून आला, कोण आहे याच्या पाठीमागं, ही ताकद यांना कुठून भेटली? त्यांना वाटतंय का की आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही, आपण काहीही केलं तरी काय यांना कोण वाचवणार आहे? कशामुळे त्यांनी हा हत्या घडवली हेच आपल्याला याच्यातून दिसून येत आहे. पहिल्या दिवसापासून आपण म्हणतोय की ही हत्या जातीवादातून नाही घडली, ही खंडणीतून हत्या घडली आणि खंडणी वसूल करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे जी ताकद होती आपण पहिल्या दिवसापासून बघतोय की यांना पोलीस प्रशासन मदत करतंय. पोलीस प्रशासनाने त्यांना मदत केल्यामुळे यांनी हत्या घडून आणली आणि हत्या घडल्याच्या नंतरही ज्यावेळेस ते आरोपी जेलमध्ये जात आहेत, जेलमध्ये सुद्धा त्यांची चहा पाण्याची व्यवस्था केली जाते, बाकी सुख सुविधा दिल्या जात आहेत, कॅमेरे बंद ठेवून त्यांची व्यवस्था केली जाते. का नेमकं कशामुळे एवढी या लोकांना सेवा दिली जाते हाच प्रश्न पडतोय. म्हणून हा जनतेतून संताप लोकांचा दिसून येत आहे, म्हणून लोक आज रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत. काय मागणी असणार आहे या? Shankar Education Societies, Dr. Kuchar Subhash High School, English Medium, Hindi Medium, Junior College of Commerce and Science, Nivlali Camp 422401. Admissions open, nursery to 10th, for English and Hindi Medium, 11th and 12th Commerce and Science. We the Subhashites guide the students from ABCD to great achievements. पिंपळगाव येथील भव्य शिवमहापुराण कथा सोहळ्याची तयारी पूर्ण. तपस्वी बालयोगी. तालुक्यातील पिंपळगाव येथील तीर्थक्षेत्र दत्त मंदिर परिसरात परमपूज्य गोवत्स बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी पिंपळगाव मंदिरात पत्रकार परिषद घेऊन शिवपुराण कथा सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली असल्याची माहिती दिली. तपस्वी बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या पुढाकाराने होत असलेल्या 6 मार्च ते 13 मार्च दरम्यान भव्य शिवमहापुराण कथा, श्री 108 कुंडी, विश्वशांती, दत्तयाग महायज्ञ व नाम संकीर्तन सोहळ्याची संपूर्ण तयारी झाली असून भव्य दिव्य अशा धार्मिक कार्यक्रमासाठी दररोज 1.5 लाख भाविक भक्तांची उपस्थिती राहणार आहे. त्याच्या राहण्याची व जेवणाची उत्तम अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. या साधू संतांच्या कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी या भागातील लोकप्रिय आमदार बाबूराव पाटील कोहळीकर यांनी आज भेट दिली.
त्याचबरोबर हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, हदगाव हिमायतनगर विधानसभेचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, भागवत देवसरकर, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माळोदे, अप्पर पोलीस अधीक्षक खंडराव धरणे, सहाय्यक पोलीस अधीक्षक भोकर शफकत आमना मॅडम, नायब तहसीलदार काकडे गट विकास अधिकारी कैलास बळवंत, तामसा पोलीस स्टेशनचे खेडकर इत्यादींनी भेट देऊन या भागाची पाहणी केली. आलेल्या सर्व साधू संतांची व भाविकांची पूर्ण सोय करण्यात येईल असे सांगितले. तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथे दिनांक 6 मार्च ते 13 मार्च या कालावधीत भव्य महाशिवपुराण कथाचे प्रवक्ते अनंत विभूषित मज्जगदुरु द्वारकाचार्य मुलुकपीठाधीश्वर स्वामी श्री राजेंद्र दास देवाचार्यजी महाराज रेवासा वृंदावन धाम उत्तर प्रदेश यांच्या मधुर वाणीतून हा सोहळा होणार. या धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराज उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाची जवळपास पूर्णच तयारी झाली. अवघ्या 2 दिवसांवर कार्यक्रम येऊन ठेपला आहे. हजारो नागरिक मदतीला धावून येत आहेत. यासाठी नुकतीच तीर्थक्षेत्र पिंपळगाव येथून परमपूज्य गोवत्स तपस्वी बालयोगी वेंकट स्वामी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्त मंदिर येथे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती सांगितली. दरम्यान कोणत्या गोष्टींवर काळजी घ्यावी या संदर्भात चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टिकोनातून येथे 2 बस आगार डेपो व ठिकठिकाणी पार्किंग सुविधा, भाविक भक्तांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आंघोळीच्या बाथरूम व फिरते शौचालयासह जेवण व्यवस्थासह संपूर्ण कार्यक्रमावर पोलीस प्रशासनाची ड्रोन कॅमेराने नजर असणार आहे. त्याचबरोबर परिसरात हा प्लास्टिक मुक्त राहणार आहे. भव्य साधू संतांसह महाकुंभमेळ्यास जिल्ह्यासह इतर राज्यातून मोठ्या संख्येने साधू संत महंत व भाविक भक्त येणार आहेत. त्या दरम्यान या सर्वांची राहण्याची जेवणाची व्यवस्था कमी पडणार नाही यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी व प्रशासकीय अधिकारी आपली जबाबदारी समजून हा कुंभमेळावा यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी प्रयत्न करावे. या सोहळ्याला देशभरातून संत महंत उपस्थित राहत असल्यामुळे त्यांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भक्त उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी गर्दी ठिकाणी होऊ नये. 150 एकर जागेत व्यवस्था करण्यात आली आहे. शिवपुराण कथा सत्संग सोहळ्याला सर्वांनी सहकार्य करावे असं आवाहन शिव सद्गुरु शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठाचे मठाधिपती तपस्वी बालयोगी गुरुवर्य वेंकट स्वामी यांनी पत्रकार परिषद घेऊन केली आहे. लाईन ठेवण्याचा त्यांना आम्हाला शब्द दिला आहे. तुमच्या सरकार ठेवून एवढे लोक तुम्हाला नाम म्हणून ठेवत आहेत. तर भक्तवर्ग आज हदगाव तालुक्यात असो की धर्माबाद तालुका असो, भोकर तालुका, अर्धापूर तालुका, नांदेड तालुका, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा ह्या परिसरातील किंवा आंध्र प्रदेश, तेलंगणा प्रदेश येथून सुद्धा भक्तवर्ग मोठ्या प्रमाणात येतात. पण प्रत्येकाची भावना, श्रद्धा सर्वांची बसलेली आहे. हे सद्गुरूची कृपा आहे. सद्गुरू कृपेशिवाय नाही आहे. म्हणून सद्गुरू कृपेने हे सगळं काही होत आहे. या कलियुगामध्ये सुद्धा देव आहे, देव बोलते, देव चालते. आम्ही सुद्धा निमित्ताचे मालक आहोत. माझी सुद्धा एवढी अवकात नाही की एवढे कार्यक्रम करण्याचे. मी सुद्धा निमित्ताचा मात्र आहोत. का तर आम्हाला अनुभव आहे प्रपंचातले सुद्धा की एवढं प्रयत्न केलं तरी शक्य नाही. आम्ही भक्ताबरोबर चाललो. भक्तांना आम्ही फक्त सूचना करावं. का तर आपण स्वतःचा पैसा देतो, लोक आपल्याला वापस करत नाहीत. तर आम्ही नुसतं सहज बोलायला बा अशी अडचण आहे तुम्ही पूर्ण करावं. पण त्यांनी त्यांच्याच पद्धतीने पूर्ण ते पुष्कळ प्रमाण असं आहे की स्वतःचे साहित्यच खरेदी. आता साहित्य खरं आमच्याकडे माणसं आम्ही आमच्याकडे 3-4 पुरात. आणि आता जेव्हा हे कार्यक्रमाची सुरुवात झाली तेव्हा कुठं तुम्ही सर्व पत्रकार असो, भक्तवर्ग असो की सगळेजण जुटूला येत. आता येथून समजा हे सगळेजण सहकार्य करतील. पण आतापर्यंत जे आम्ही अनुभव घेतला ते मोठ्या प्रमाणामध्ये सर्व थरातील लोकांनी सहकार्य केलं. पण आमच्याकडे माणसाची कमतरता असल्यामुळं, भक्तवर्ग कमी असल्यामुळे का तर प्रत्येकाच्या पाठीमाग कामाचा व्याप झाला. कोणी वेळ देऊ शकत नाही. मग आम्ही सांगा बा तुम्ही काय जिरं दिला का तुमचं तुम्ही घेऊन या, खोबरं दिला का तुमचं तुम्ही घ्या. जे काही साहित्य आहे तुम्ही एका दुकानात कुठून घ्या आणि आमच्याकडे पोहोची करा. या पद्धतीने नियोजन चालू आहे. आणि शेतकरी वर्ग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी आहे. आरोग्य विभागानं सर्वच गोष्टीवर लक्ष. उन्हाळा दिवस आहे. प्रत्येकाला पाणी पिल्यानंतर घाम येतो. कोणाची शुगर वाढेल, कोणाची बीपी वाढेल. अशा पिरियड मध्ये कोणा चक्रा येते. उन्हामुळं तेलकट खाल्ल्यावर आम्ही या कार्यक्रमामध्ये जास्त तळी पदार्थ कोणतेच ठेवू नये. एकदम साधे सिंपल प्रकार जेणेकरून तेलानं त्रास होईल असं करू नये.